माझ्या भगवंताने ज्या गोकुळामध्ये लीला केल्या, ज्याला तुम्ही आम्ही माखन चोर लीला म्हणतो, आपण पाहणार आहोत. नामदेव महाराज बोलून जातात, आज भगवान थोडेसे रांगू लागले. काय करू लागले? रांगू लागले. तळवी तर हात टेकितो, डाव्या गुडघ्यानी रांगतो, रंगनी रंगनाथ तोम्या देखील सै. भगवंतानी तळवा टेकलेला आहे आणि डाव्या गुडघ्याने भगवान रांगत आहे. त्याचं कारण आहे, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय. वचन दिलं होतं, काळजी नको करू, मी येणार आहे. पृथ्वीला सांगितलं, धीर दिला, बस माझं प्रागट्य झालेलं आहे. रंगणी रंगनाथ तोम्या देखील सई. भगवंताला रांगतानी देखील पाहिलं. भगवान काय करू लागले रांगतानी? रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगत रंगणी चोरीत लोणी, रांगत रंगनी चोरीत लोणी. राहुनी गर्दी गौरणी, बांधिती चरणी देती गाराणी, बांधिती चरणी देती गाराणी, बांधिती चरणी देती गाराणी, बांधिती चरणी देती गाराणी. यशोदे साधुनी, यशोदे साधुनी, यशोदे साधुनी, यशोदे साधुनी. जय दुध भक्षुनी कमाल नवल केले साजनी. कृष्णा वर्णन करतात. भगवान रांगत आहेत आणि रांगत असताना गवळीने पाहिलं, भगवंताला धरण्यासाठी बांधण्यासाठी गवळणी सरसवले नाहीत महाराज. ते भगवंताचं स्वरूप पाहून भगवंताचं लावण्य मेघश्याम असणारं सौंदर्य गवळणी पुढे आलेले आहेत. काही उचलून घेतात कडेवर. कृष्णा किती सुंदर बाळ आहे. राजसुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा रोपडी. राजसुकुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मरवट चंदनाचे उठे, रुमाळ कंठे वे जयंती राज सुकुमार मदनाचा पुतळा. सुकुमार सुकुमार असणारा भगवान हळूहळू या गोकुळामध्ये आपल्या लीलांच्या माध्यमातून सर्व गोपवासियांना अर्थात गवळणींना आनंद देत आहे. भगवंताने आपली टीम बनवली महाराज, त्याला अखिल भारतीय चोर मंडळ म्हणून, बरं का.
चोळ्य म्हणता पेट्या सुदाम्या वरच्या आणि वाकुड्या आधी सोनकडे सोबत घेतले आणि सांगितलं, अरे आपल्या घरी एवढाली गाई आहे, दही आहे, दूध आहे, तूप आहे, लोणी आहे आणि तुमचे पोट तर खपाटाला आहे तुम्ही. असे कुपोषित कसे काय तुम्ही? घरी खायला प्यायला नाही का? हा, ते बोलू लागले सवंगडे, कृष्णा अरे तू नंद महाराजांचा राजाचा मुलगा आहे, आम्ही काय गोरगरिबांचे, तुझ्याकडे 9 लाख गाई, आमच्या घरी 1,00,000-2 लाख. बरं 1,00,000-2 लाख गाईचं दूध काढल्याच्या नंतर आमचे आई बाबा धार्मीला घेऊन चालले. ते थोडं तिथं ठोर आहे गोलाईमध्ये. या गोलाईमध्ये एवढं दूध होतं, दह्या दुधाचे पाट चालायचे, एवढा खवा भरायचा, खवाच ना. होय दादा, 4-4 क्विंटल खवा. भगवंताची कृपा आहे, भगवंताची लीला आहे. भगवान म्हटले मग मार्केटला चालला, बोले मार्केटला. भगवान म्हटले हो असं आहे का? घरची पोरं उपवाशी आणि बाहेर सगळं माल मटेरियल जड जड माल बाहेर आणि घरी ताकाचे सरोवर, घरी फक्त ताक. भगवंतांनी सांगितलं यासाठीच आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. असं खाण्यासाठी देत नाहीत ना. मग आपण प्रत्येकाने या गोकुळामध्ये 100% 100% चोरी करायची. आणि ती चोरी दही, दूध, तूप, लोणी आधीची चोरी करायची. भगवान चोऱ्या करायला प्रारंभ केलेला आहे. मला एवढ्या चोऱ्या भगवंतांनी चालू केल्या. ही चोरी सामान्य चोरी नाही. तसं तर 3 कारण सांगितलेले, एक आध्यात्मिक, दुसरं सामाजिक आणि तिसरं राजकीय कारण भगवंताने सांगितलेलं आहे चोरी करण्यापाठी मागं. आणि भगवान चोर आहेतच ना, कोण नाही म्हणते तर तुम्ही नाही म्हणता बाबा होय. निवांत बसलेले असतील साईडला बाबा. नामदेव महाराजांना विचारा, नामदेव महाराज बोलले, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा प्रसिद्ध ऐसा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, ऐसा प्रसिद्ध ऐसा केशव नाम दातार, केशव नामाचा. नामदेव महाराज बोलतात आमचा दाता आहे तो, दाता म्हणजे आमचा दाता आहे, जेने हा जीव दिला दान. भगवान दाता आहे. दाता कोण आहे? दाता. ऐशा शूरदाता, विठेवरी. हो
तूच ऐशा उद्धाराच्या राशी. कोण याच्यासारखा उद्धार कोण आहे जगाच्या पाठीवर? नाही महाराज. देताना म्हणसी पात्र पात्र की कैवल्य आयुष्य पवित्र वैर्याही दिले. सकाळी आपण विषय पाहिला. दातार आहे, चोर आहे तो, पुराण प्रसिद्ध चोर. आणि भगवंताने चोरी केली. ही चोरी आध्यात्मिक चोरी आहे. कशाची चोरी? चित्त चोरी रे नंदाचा नंदोन. चित्त चोरी रे नंदाचा नंदोन. चित्त चोरी नंदाचा नंदोनी. जो नंदाचा नंद आहे, गोपिका रमणू स्वामी माझा. हो, असा भगवान गोपाल कृष्ण जगद्गुरु तुकोबारांना विचारा. तुकोबारा बोलतात, भगवंताने जी चोरी केली ना, ही चोरी चित्ताची आहे महाराज. जय हो. हरि ने माते हरि हरि ने माते हरि भारवीत विचारले भारवीत विचारले आता देवी भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये चोऱ्या करतात महाराज. आणि चोऱ्या करत असताना आता हळूहळू गलीमध्ये कुजबूज व्हायला लागली. वरच्या आईला, खालच्या आईला, मधल्या आईला लोक बोलू लागले. खरंय का? अरे पाटलाचं पोरगं का म्हणजे आमच्या भीम डोंगळ्यांच्या घरी येऊन चोरी करतोय, डेरे फोडतोय, शोधतोय का त्याला? मोठ्याचा लेकरू आहे. गवळणी बोलू लागले. आणि या संबंध गवळणीमध्ये एक गवळण पुढाकार घेऊन पुढे आली. तीच या गवळणीला बोलायली, अगं तुमची काय हिंमत आहे? तुम्ही फक्त घरामध्ये कुचकुच करता. आहे का हिंमत यशोदेला जाऊन सांगायची तुझ्या पोराला थांबव म्हणून? हा, त्या गवळणी बोलू लागल्या, काकू आम्ही गरीब आहे, काय करणार? मग काकू बोलल्या, तुम्ही जर गरीब आहेत तर एक माझ्या तरी पाठीमागे थांबा. तुमच्यात हिंमत नाही, मी हिंमत करते. आणि इकडे महाराज युनियन तयार झालं. कोणाचं? हो, बचत गट. बचत गट सरसावला पुढं. कोणता बचत गट? गवळणीचा. माऊली बचत गट, दही दूध तूप लोणी बचत गटाची बैठक बसली. आणि याचं नेतृत्व केलं आमच्या चंद्रा काकूंनी.
कोणत्या काकूंनी? चंद्रा काकू. चंद्रा काकूच्या नेतृत्वाखाली हा गवळणींचा बचत गट आज यशोदेच्या राजवाड्यासमोर गेलेला आहे. आवाज दिला काकूनी, हो यशोदे पोराला काय सांग. यशोदा बाहेर आली. काकू काय झालं? आता काय झालं म्हणून काय विचारते? झोपेत एक काय? अख्ख्या गोकुळामध्ये रात्र दिवस चोऱ्या करत फिरत. भगवान श्रीकृष्ण यशोदेसोबत होते. भगवान हसू लागले. यशोदेने कृष्णाकडे पाहिलं. कृष्णा काय म्हणते ते लोक? आई नाही आई, अरे आपल्या घरी काय दही दूध कमी आहे? 9 लाख गाई आहे. हा 9 लाख गाई तुझ्या घरी आहेत आणि तू या दीन दुबळ्यांच्या घरी जाऊन दही दूध तूप लोणी चोरी करतोस. घरी नसल्यास तरी करावं. चंद्र काकू बोलू लागली. अगं काय बोलतीस त्याला? हे तुझं पोरग आहे ना, तुझंच तुला गोड वाटतंय, दुसऱ्याच आवडतंय का तुला? नवसा सायासानं झालं, पायाना हल्ला, तुला अधिकच गोड लागाले. अब पोरग किती खोडकर आहे तुला माहित आहे का? यशोदा माता म्हणते, कृष्णा खोडी करू नको बाबा, खोड्या नको करू माझी बाबा. अगं काय सांगतेस? खोड्या नको करू, खोड्या नको करू. आणि याला लई मस्ती असेल ना कोणाला? कृष्णा लय तुझ्या अंगात मस्ती आहे ना, पेंज्या सुदाम्या वरच्या वाकड्या मी जाणते. हिम्मत असेल तर माझ्या घरी येऊन चोरी करून दाखवा. भगवान बसले होते यशोदेच्या मांडीवर. इकडं तिकडं पाहिलं, पेंज्याकडे पाहिलं. पेंज्या काय म्हणते काकू? भगवान म्हणतात काकू चॅलेंज करायचा नाही. अरे काय चॅलेंज करायचं नाही? या दीन दुबळ्यांच्या घरी काय चोरी करतो? यांच्या घराला द्वार नाही, सवना नाही, खिडकी नाही, आणि तू यांच्या घरी चोरी करतोस. हिम्मत असेल तर माझ्या घरी येऊन दाखव. भगवान म्हटले काकू काकू काय काकू काकू करतोस? आहे का तुझ्या हिम्मत? भगवान पेंज्याला म्हणले, पेंज्या काकूचा पत्ता घे. नुसता पत्ता घेऊन मोबाईल नंबर सहित घे. व्हॉट्सअप नंबर 9822147374. मॅसेज करूनच जाऊ आपण. मोबाईल नंबर घेतला व काकूचा. आणि इकडं चंद्रा काकू घरी आज धावळ पडली. मालकाने दहा दुधाच्या धारा काढल्या, गायींचे वासरं सोडले. इकडे काकूनी मस्त स्वयंपाक बनवला. मस्त मस्त 1 नंबरचे धपाटे दही ह्याही सारा गोळा केलेला. काकूच्या मालकाला वाटलं आज काहीतरी घरामध्ये वेगळंच नाही राव, वातावरण जरा हा. परंतु असं म्हटले. मस्त संध्याकाळी 8:30 वाजता जेवण केले. ताटाला ताट लावून जेवले दोघ जण. चंद्रा काकू, चंद्रा काकूचे मालक. जेवता जेवता मालक विचारू लागले, भाग्यवान आज लईच उल्हासात दिसत कस काय? काकू बोलल्या, आज विशेष प्रोग्राम आहे. काय विशेष आहे हे तरी आम्हाला कळू द्या. काकू म्हणतात आज जागलीला जायचं नाही, म्हणजे शेतावर आज जागलीला जायचं. तिकडे मुळे आहेत, मुळे मस्त आहे. मालक बोलले जागलीला जायचं नाही. 65 वर्ष झालं म्हटला हे शब्द ऐकायला कान आतुर होती. 65 वर्षाच्या नंतर तू म्हणते जागलीला जायचं नाही, घरी थांबायचं. याला तर गुदगुल्याच व्हायला लागल्या. काकू बोलल्या डोक्यामध्ये
खूळ आणू नका. जागलेला का जायचं नाही त्याचं कारण सांगते. कृष्णाला आमंत्रित केलंय. कुणाला? कृष्णाला. मालक म्हटले भिडे ती नसलेली पिढ्या हात दाखवून अवलक्षण कशाला केलं? तिकडच ते दुसऱ्या घरी चोऱ्या करीत होतं नंदाचं कार्ट आणि तू त्याला इकडे चॅलेंज केलंस. काय कमाल आहे. तुम्ही काळजी करू नका बोलली काकू. मी आहे ना. ते म्हटलं हे पहा आता तुझ्या पुढं माझं काही चालणार नाही. तुम्ही शांत राहायचं. आज घरीच राहायचं. कुठंच जायचं नाही. मी बघते सर्व. बघता बघता रात्रीचे 10 10:30 वाजून गेले. इकडे भगवंतांनी आपले सवंगडी एकत्रित केले. पेंद्या सुदाम्यावरच्या वाकड्या त्यांना सांगितलं साहित्य घ्या वागांनो. सगळे विचारू लागले देवा हे कशासाठी? खडे कशासाठी? माती कशासाठी? सराटी कशासाठी? काठी कशासाठी? हे कशासाठी घ्यायचं? माती कशासाठी? भगवान म्हटले पेंद्या आपल्याला जायचंय चंद्रा काकूच्या घरी चोरी करायला. बाबो सगळे हादरले. देवा दुसरं घर पाहा. अरे ते काकू तुला कल्पना नाही आपला ठ्याचा करेल काकू. जर आपण एखाद्या मिठीला लागलो ना तर सालपट काढून ठेवील ती काकू. तिचं नाव चंद्रा काकू आहे. भगवान म्हटले काळजी करायची नाही. त्याच्यासाठीचे साहित्य घेतलंय. काकू जर धावत पळत आली तर सराटे टाकायचे. जाग्यावर वाकडी होईल. पायात सराटे गुंतल्या. बरं म्हटले मग हे खडे. भगवान म्हटले आपण खडा मारून ते गाडगं ओळखायचं. कोणतं भरलेलं आहे कोणतं रिकाम आहे. त्याच्यासाठी खडे. पेंद्या म्हटला देवा हे कळालं मग ते मातीचं गणित काही कळालं नाही. भगवान म्हटले त्यांना जर जाग आली आणि आपल्याला पाहतील एवढ्यामध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये माती टाकायची पळून जायचं. त्याच्यासाठी माती पाहिजे. पेंद्या म्हटला काकू जर गॉगल घालून आली तर? भगवान म्हटले मग काठी कशासाठी? 2 काट्या घालायच्या आणि काकू आडवी करायची चलत राहायचं. विनोदाचा भाग सोडून द्या. निमी रात्र झालेली आहे. मध्यरात्री भगवान चंद्रा काकूंच्या वाड्यामध्ये आले. सौम्या वाटे प्रवेश केला महाराज. घर कोणतं आहे? घर पाहून एकांताची. महाराज बोलतात नवनीताची. भगवान कोणाच्याही घरी जायला तयार नाही. एकांत. ज्या घरामध्ये एकांत आहे कुठेही जायला तयार आहेत का भगवान? वेडा आहे. येवोनी गोपाळ राहिते राहिते. येवोनी गोपाळ राहिते तुका मनेची तो कराळ निर्माण. तुका मनेची तो कराळ निर्माण. एकांत पाव भगवान त्या ठिकाणी प्रगट होतात बर का. आणि महाराज भगवंतांनी काकूच्या घरामध्ये असणारी दही दूध तूप लोणी हे जे डेरे होते ना उतरंडीच होत्या महाराज. त्या सगळ्या उतरंडी उतरल्या. आता उतरंडी राहिल्या नाही. जुना काळ मस्त मजा होती. खारुड्या काय पापुड्या काय मोठा डेरा रासा बुडाला हे तुमच्या आमच्या आज्या काढून द्यायच्या.
आताच्या लेकरांना काय आजीचं प्रेम आणि आजीचं सुख काय माहिती आहे बाबा. अरे आज्याशिवाय मजाच नाही मला. आज्या म्हणजे आजीने जर घुसळण केलं घरामध्ये, आई जरी लोणी देत नसली तर आजी म्हणायची, बाळ्या पिंट्या इकडं एवढा गोळा खा जा. होय, मजा होती का ना. आताच्या लेकरांना आजी माहित नाही, लोण्याचा गोळा माहित नाही, काहीच नाही. सगळ्या उतरल्या यथेच्छ लोणी खाल्लं. राहिलेले सगळे मडकी भगवंतांनी फोडली, नाच धूस केला महाराज. दह्याचा, दुधाचा, लोण्याचा पूर चंद्रकाकूच्या वाड्यातून बाहेर पाठ चालू आहे. आणि नंतर यथेच्छ झाल्याच्या नंतर निघून जायचं ठरलं. भगवान निघाले, पेंद्या सुद्धा मी वर काढून दिली. भगवंताने विचार केला, उद्या जर काकू म्हटल्या तू आलाच नाहीस, पुरावा काय, काहीतरी पुरावा पाहिजे, सबूत लागतो ना. म्हणून भगवंताने जाता जाता चंद्रकाकूच्या वेणीची आणि मालकाच्या दाढीची गाठ मारली. भगवान निघून गेले. पहाट झालेली होती. चंद्रकाकूच्या दरवाजावर थाप पडली. भिक्षाम देहे काको, भिक्षाम देहे. धच कोणी काकू उठली मान बर का. जशा काकू क्वाटवरनं उठल्या असा झटका बसला महाराज मालकाला. मालक फिरून दंड दिशा. मालक जे बोंबलले बाबो, अरे गुडघे गेले, कोपरं गेले, हनवटी फोडली माझी. याच्यासाठी घरी ठेवून घेतलं का. दात पडायची वेळ आली. काकून इकडं तिकडं पाहिलं, काय पडलं, मालकच पडल्याला दिसत. काकू वाकल्या, मालक लागलं की का. कुंकड पडल्यातून काकू फिरल्या. आता हे पाठीमागं होतं गिराई. जशा काकू फिरल्या ते तसं कर दिशा फिरलं. एक प्रदक्षिणाच झाली. बरं केलंच मला ही फटफटी लावली तू माझी. सरळ काकू उठून उभारल्या. आता काकू 7 फुटाच्या आणि हे 5.5 फुटाचं. त्याचे पाय जमिनीवर टेकना आला तर तागडून गेलं. शोभतंय का म्हणला तुला या वयामध्ये. तुम्ही शांत राहा म्हटलं. काय शांत राहा म्हटलं. तुला सांगितलं होतं या गोष्टीमध्ये पडू नको. थांबा म्हटलं. गाठ सोडण्याचा प्रयत्न काकू करतात. तेवढ्यात आवाज येतो, भिक्षाम देहे. काय करावं म्हणतात काकू. याला पण हीच वेळ होती का मेल्याला. इतक्या सकाळी सकाळी माझ्याच घरी यायला पाहिजे. आवाज दिला, ब्राह्मण बुवा हो द्वार लोटा आणि या. आले महाराज ब्राह्मण बुवा. आल्याच अंगणामध्ये ते पाहिलं समोर. काकू म्हणलं या वयात. काकू म्हटल्या जास्त बोलायचं नाही, ते पहिले गाठ सोडायचा प्रयत्न करायचा. ब्राह्मणाच्या समोर काकू आणि मालक आहे. ब्राह्मण गाठ सोडायला सुरुवात केली. आता हा ब्रह्मांड नायक असणारा परमात्मा त्यानं मारलेली गाठ आहे. या ब्राह्मणाला सुटत असते का. या साध्या ब्राह्मणानं तुमच्या आमच्या मारलेल्या गाठी सुटणार. तो जगत नियता ब्रह्मांड मालक आहे. त्यानं जरासा प्रयत्न केला. काकू म्हटलं हे काय आपल्या आवाक्याच्या बाहेरचं दिसालंय. काकू म्हटल्या गाठ सोडा. जेवढं तुम्हाला गोलाईमध्ये भेटणार नाही भिक्षा, एवढी भिक्षा मी एकटी देते. फक्त गाठ सोडण्याचं काम करा. हे गहमागरच झालं. शेवटी दिवस उगवला. यानं विचार केला गाठ जर नाही सुटली तर 4 घरं मागायचे गेली. हे म्हणलं तुमच्या तुम्ही पहाकडे म्हटलं जोरी उचलली पुढं. पुढल्या घरी जाणे माहित आहे का म्हणजे शेजारी काय चालू आहे. अख्ख्या गोळाईमध्ये त्याने केलं महाराज 10च मिनिटांमध्ये. आखी गोळाई गोळा झाली काकूच्या वाड्यासमोर. गाठ कापण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात गाठबाई कोणाशी सुटेना.
कोणालाच ती गाठ सुटेना तेव्हा काकू वाऱ्याच्या बाहेर आल्या, ढाळच ओपन केली. बाहेर पाहतात तर काय, हुर्रे हुर, पोरच पोर लागली शिट्या ठोकायला. मालक बोलले, 65 वर्षाच्या नंतर घरी राहिलो आणि हे नशिबाला होय, सगळा इज्जतीचा पंचनामा तुझ्यामुळं. चल म्हटले, ते म्हटली माझ्यामुळं नाही, चला म्हटले यशोदेच्या वाड्याकडे. निघाले महाराजांची दिंडी ज्ञानोबा तुकाराम करी. आता महाग पोर आहे, पोरं का गुन्ह्यानं बसतील का? किती दापायचं म्हटलं तरी नाही मला. त्यांचं पाठीमाग मंदिराचं चालूच असतं की आमचे बाबा बेजार असतील, इकडून एकदा तिकडे एकदा तिकडून एकदा इकडे एकदा. पोरं लागले खडे हाणायला, कोणी शिट्ट्या मारतय, कोणी खडे मारतय. हुरे हुर. सकाळी सकाळी यशोदेच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि यांची दिंडी आली. महाराज जसे समोर आले, भगवान जोरात हसले. काको, मी आलो नव्हतो बर का काकू. काकूंची जी नजर खाली होती पडलेली, महाराज कृष्णा त्वमेव शरणं गच्छ, मी तुला शरण आहे. अरे तुझ्याशिवाय या गोष्टी कोणी करू शकणार नाही, मला क्षमा कर. आम्ही तुला शरण आहोत. शरण. काकूंचा अहंकार, काकूंचा गर्व नाहीसा झाला आणि भगवंताने महाराज केवळ दृष्टिक्षेप केला. दृष्टिक्षेप पाहिल्याबरोबर श्रुती माता सांगते, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टि परावरी. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टि परावरी. भिद्यते हृदय ग्रंथी. या हृदयामध्ये 7 गाठी आहेत. किती गाठी आहेत? 7 गाठी. संशय, असंभावना, संभावना, विपरीत भावना, प्रेम्या संभावना, हे सगळं वृत्ती प्रभाकर विचारसागरामधलं आहे. आलं का लक्षामध्ये? संभावना, असंभावना, विपरीत भावना, या गाठी आहेत 7 गाठी. अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, या 7 ग्रंथी क्षणामध्ये नष्ट झाल्या. महाराज बोलले, 7 ग्रंथी नष्ट केल्या, नष्ट भगवंताने. नाथ बाबा बोलतात, संदेहाच्या सुटल्या गाठी, 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 संदेहाच्या सुटल्या गाठी. झालो सीता, झालो सीता, संध्याच्या सुटल्या गाठी, सुटल्या झालो
क्या बात. मानवी जीवन शीतळ असावं, शीतळ. जीवनामध्ये शांतता पाहिजे, शांतता. हो, जेव्हा जीवनामध्ये शीतलता असेल, शांतता असेल, त्या घरामध्ये आनंद हा द्विगुणित असतो महाराज. आनंदाला पारावर नसतो. हो, पोटामध्ये कुठली आडी नाही, कपट नाही. अत्यंत हे हृदय, हे मन निर्मळ आहे. भगवान स्वतः सांगतात ज्याचं मन पवित्र आहे, निर्मळ आहे, असे भक्त मला प्राप्त करून घेतात. गोस्वामी तुळशीदास महाराजांनी तुळशी रामायणामध्ये चिंतन केलेलं आहे. तो ही निर्मल जन ममतावा. हा दोहा पहा, ज्यांचं मन निर्मळ आहे, असेच भक्त मला प्राप्त करून घेतात. या ठिकाणी भगवंताने संबंध ग्रंथी भेद केला, ग्रंथी भेद. त्याचा परिणाम चंद्रकाकू मुक्त झाल्या, मुक्त. अलौकिक दिव्य चरित्र आहे माझ्या भगवंताचं.